काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 2 दिवस झाले. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, भयंकर हल्ला होता तो, त्या ठिकाणी पुढारी न्यूजची टीम पोहोचली. तिथली सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, कसं आहे या हल्ल्यानंतरचं पहलगाम, आपण बघूया. पुढारी न्यूजचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणावरून साधारण 5 किलोमीटर अंतरावरती आपण सध्या उभा आहोत. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या गाड्या येतात त्या इथपर्यंतच येताना पाहायला मिळतात. मात्र जर यापासून पुढे जायचं असेल तर घोड्यांचा वापर करावा लागतो. तुम्ही समोर पाहू शकतात की तिथपर्यंतच गाड्या येतात. साधारण या ठिकाणावरून जो हल्ल्याचं ठिकाण आहे ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि 5 किलोमीटर अंतरापासून इथपर्यंत कशा पद्धतीने जखमींना आणण्यात आलं असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण ज्या घोडे स्वार होते, घोड्यावाल्यांनी मदत केली, काश्मीरियांनी मदत केली आणि जे जखमी होते त्या जखमींना अनंतनाग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. काहींना ज्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती अशा रुग्णांना श्रीनगर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठलाही पर्यटक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाही. सरळ जर आपण पाहिलं तर इथे या ठिकाणाहून फक्त घोड्यानेच जाता येतं. आणि ही अत्यंत वाईट परिस्थिती या भागातली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये प्लॅन करून या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भागामध्ये आता दररोज जे पर्यटक असतात ते हजारोने या ठिकाणी येत असतात. निसर्गरम्य असा हा परिसर आहे. आपण जर पाहिलं तर पूर्ण झाडाने वेढलेला, डोंगरांनी वेढलेला, वरती बर्फाच्छादित असा हा प्रदेश आहे. आणि या प्रदेशावरती ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपले वीर जवान जे आहेत ते लोकांचं संरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहलगाम मध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी पुढारी टीव्हीची टीम पोहोचलेली आहे. तुम्ही पाहू शकतात हे समोरचं मैदान आहेच. याच मैदानामध्ये साधारण 3 दिवसापूर्वी जो हल्ला झाला होता तेच हे ठिकाण आहे. हे पूर्ण ठिकाण आता सुरक्षा व्यवस्था रक्षकांनी त्याला कडं घातलेला आहे आणि चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. याच ठिकाणावरून जर आपण पाहू शकता की कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कमांडो जे आहेत ते देखील आलेले आहेत. अधिक कुमक जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकतात की आपले जे जवान आहेत या ठिकाणी अधिक प्रमाणात येताना पाहायला मिळतात. सुरक्षा रक्षक जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत. आणि अधिक मोठ्या प्रमाणात साधारण जर आपण पाहिलं 7 ते 8 किलोमीटर चिखलातून मार्ग काढत या ठिकाणी फौज जी आहे ती पोहोचत असते. साधारण 7 ते 8 कमांडो जे आहे ते या ठिकाणी नव्याने पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे सुरक्षा जवान आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या पूर्ण भागाची तपासणी जी आहे ती केली जात आहे. पहलगामच्या बैसरन भागामध्ये जेव्हा गोळीबार झाला त्यावेळेस एक घटना देखील झाली, ती म्हणजे सिलेंडरची. या भागामध्ये मोठा हल्ला झाला, त्या भागातील आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सिलेंडर टाकण्यात आलेले आहेत. आता हे सिलेंडर का टाकण्यात आलेत या संदर्भात या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना जेव्हा विचारलं ते म्हटले अद्यापर्यंत आम्हाला देखील माहिती नाही. मात्र या ठिकाणचे जे लोक होते त्यांच्या या ठिकाणी छोटे छोटे शॉप आहेत, त्या शॉप मधल्या लोकांनी हे सिलेंडर फेकून दिल्याचं सांगितण्यात येत आहे. कारण जर सिलेंडरला जर गोळी लागली असती आणि सिलेंडर जर फुटला असता किंवा एखाद्या मोठ्या हल्ल्यामध्ये, बॉम्बच्या हल्ल्यामध्ये जरी या ठिकाणी झाला असता तर हे सिलेंडर फुटले असते आणि सिलेंडर फुटल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली असती. त्यामुळं कदाचित हे सिलेंडर जे आहेत त्या भागामध्ये फेकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या ठिकाणचं हॉटेल कसं आहे ते आपण आता सध्या पाहतोय. लोकांनी या ठिकाणी जीव जो आहे तो मुठीत घेऊन या ठिकाणून पळाले. आणि हे जे हॉटेल आहे जसंची तसं आहे, फ्रीज जे आहे ते उघडं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर ही परिस्थिती आपण या ठिकाणी पाहू शकतो. पिकनिक स्पॉट आहे आणि या पिकनिक स्पॉट मधून लोक जे आहेत ते या ठिकाणून पळाले जेव्हा हल्ला झाला तेव्हा. तर एकंदरीत जर पाहिलं तर सुरक्षा रक्षकांची जी आपल्याला विनंती केली आहे त्यानुसार आपण या ठिकाणून बाहेर पडतोय. कारण सुरक्षा रक्षकांचा आपला जीव जो आहे तो देखील महत्वाचा आहे. हे जे हॉटेल आहे त्याच ठिकाणी हा हल्ला झाला होता आणि त्या हॉटेलमधून तुम्हाला ही दृश्य आम्ही दाखवतो की इथे छोटे छोटे हॉटेल आहेत, तिथून लोकांना, पर्यटकांना खाद्यपदार्थ जे आहेत ती पुरवली जात होती. तर तेच हे हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये काही सिलेंडर होते ते फेकून देण्यात आले का आपल्या पर्यटकांच्या सुरक्षा रक्षणासाठी, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
पेहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आजही कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे. तुम्ही माझ्यासोबत समोर पाहू शकतात की या झाडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे जवान आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. कुठलीही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात तो जो जे पोलीस फोर्सेस असेल, त्याचबरोबर सुरक्षा दल असेल, पॅरामेडिकल फोर्स असेल, त्याचबरोबर आपले जे इतर जवान आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि वरती जर आपण पाहिलं तर ज्या भागामध्ये हल्ला झाला आहे त्या ठिकाणी अक्षरशः सुरक्षेचं कडं जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्यामुळं या भागामध्ये आता जे पत्रकार आले होते सकाळी त्या सगळ्या पत्रकारांना देखील हलवण्यात आलेलं आहे. सर्वांना सुरक्षितता देऊन खाली पाठवलं जात आहे. मोठी घटना जी आहे या ठिकाणी घडल्यानंतर आता सर्वांच्या सुरक्षितेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे मोठे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सर्वांच्या सुरक्षितेच्या कारणास्तव या ठिकाणी सगळ्यांना सांगितलेलं खाली जा. मात्र तुम्ही पाहिलं असेल या जंगलामध्ये देखील आपल्या भारताचे जवान जे आहेत ते मोठ्या शितापीने आपल्या सर्वांचं संरक्षण करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, पहलगाम.